इकडे बघा. मराठवाड्यामध्ये शाल कुठे करावं. या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी सतीश कदम आनंद वैद्य यांचं या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित मूर्ती दिसत नाहीये.
सगळ्यांनी समोर बघा. राज्य पुरस्कारासाठी प्राप्त झाले. सर्वांचे आभार मानायला मी इथे आलेले आहे. आणि जे काय प्रचाराच्या वेळेला मी बोलले की आता आल्या मी शाळेला भेट सुद्धा दिली. मला माझी इच्छा आहे की आपलं जिल्हा परिषदेच्या शाळेला जितकी मी ताकद देऊ शकेल तिकडे आपल्याला चांगले नागरिक घडवायचे आहेत, आपल्या गावातले चांगले सुशिक्षित पोरं घडवायचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेवर माझं लक्ष राहणारच आहे. आणि तसंच रोजगार संदर्भात सुद्धा आम्ही भरपूर वेळा बोललेलो आहोत. रोजगारसाठी आमची प्लॅनिंग पहिले सुरू झालेली आहे. पुढच्या 2-3 महिन्यात आम्ही रोजगार मेळावे घेणार आहोत. आपल्या तरुण मुलामुलींसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचे प्रयत्न आमचे आहेत. तसंच जानेवारी महिन्यात आम्ही त्यांना ट्रेनिंगसाठी एक टीम पाठवूया गावात, जे तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायसाठी ट्रेनिंग देतील. आपण कसं बोलायला पाहिजे, इंटरव्ह्यूचे काय प्रश्न असतील, कसे आपण पेश आलो पाहिजे समोर, त्याची तयारीसाठी टीम आपण एक पाठवूया. आपल्याला शेतकरी मेळावे घ्यायचे. माझी इथे विनंती असेल, जे कोण शेतकरी आहे आपल्याला सरकार 1 रुपये विमा देत आहे, तर आपण सर्वांनी ते विमाचं फॉर्म भरून घ्या. कारण 15 डिसेंबर पर्यंत शेवटची वेळ आहे. आपल्याला माहित नाही की कधी अवकाळी पाऊस आला किंवा गारपीट आली तर आपलं नुकसान नाही व्हायसाठी. त्यामुळे सरकार आपल्यासाठी हे सगळ्या गोष्टी देते. त्यामुळे माझी विनंती राहील की तुम्ही 15 डिसेंबरच्या अगोदर तुम्ही 1 रुपयाचं पीक विमाचं फॉर्म भरून घ्या. तसंच बरेच काही योजना आहेत. लाडकी बहीण योजनाचे थोडे महिलांचे पैसे सुरू झाले असतील, पण इकडे माझी ज्येष्ठ आजी आणि ज्येष्ठ आजोबा त्यांची सुद्धा काळजी मला आहे. आम्ही एक टीम पुढेपासून बिल्ड करूया आणि त्या टीमला गावोगावी पाठवूया की ज्यांचे ज्येष्ठांचे फॉर्म भरले नसतील, ज्यांचे पगारी थांबले असतील, ते कुठल्या कारणमुळे थांबले, आणि ज्यांचे नाव अपलोड झाले नसतील त्यांचे नाव व्यवस्थित नोंदवून घेऊन त्यांची सुद्धा पगारी सुरुवात करून घ्यायचे आमचे प्रयत्न राहणार आहेत. तसेच बरेच काही विकासाची गोष्ट आहेत. आपले रस्ते असतील, पांधन रस्ते असतील, नाले असतील, ते सगळे गोष्ट तुम्ही काळजी करू नका. सर्वात महत्वाची आपली सभागृह म्हणा, मंदिराचा म्हणा, नक्कीच आमच्या परिवाराने कधी कमी होऊ दिला नाही. आपल्याकडनं सुद्धा आम्हाला ते भरभरून आशीर्वाद आलं. त्यामुळे आमचं सुद्धा हक्क बनतं की आमचं आपल्या गावाचा विकास आम्ही करून द्यावा. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी इथे नुसतं भेट द्यायला आलेले आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचे आभार मागायला आलेले की आपण सर्वांनी एवढं प्रेम दिलं, आपल्या गावाने एवढं मतदान भरभरून दिलं, त्याच्याबद्दल मी आभार मानते. आणि मी इथे आपल्या सर्वांना सांगते की आपल्याला निधी, मी इथे माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.